ठीक आहे. हे मॅन्युअल आपण ऍक्च्युली तुम्हाला जे तुमची फाईल आहे, पण आपण तुमच्यासाठी हे स्पेशल मॅन्युअल तयार केलेलं आहे. जेव्हा तुम्हाला मॅन्युअल देण्यात येईल त्यामध्ये हे मॅन्युअल तुम्हाला झेरॉक्स कॉपी तुम्हाला देण्यात येईल. ठीक आहे. पहिले जे प्रॅक्टिकल 4 प्रॅक्टिकल हे इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचे. ठीक आहे. मागच्या वेळेस आपण झालं होतं ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह कंपोनंट आपलं झालेलं आहे प्रॅक्टिकल. त्याचा हा ऑब्झर्वेशन टेबल आहे. ठीक आहे. आजचं जे प्रॅक्टिकल आहे रेजिस्टर कनेक्ट इन सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन. ठीक आहे. तुमचं रेजिस्टर कनेक्ट इन सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशनचं आहे. ठीक आहे. यामध्ये काय आहे की a circuit is said to be connect in parallel when voltage is the same across the resistor. In such circuit, the circuit is branched out and recombines when branches meet a common point. A resistor or any other component can be connected or disconnected easily without affecting the element of practical circuit. Register connect in series कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आहे R इज इक्वल टू R1 प्लस R2. ठीक आहे. रेजिस्टर कनेक्ट इन सिरीज कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आहे R इज इक्वल टू R1 प्लस R2. आणि रेजिस्टर कनेक्ट इन पॅरलल कॉम्बिनेशन. ठीक आहे. रेजिस्टर कनेक्ट इन पॅरलल कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आहे 1/R इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. ठीक आहे. हे दोन्ही तुमचे आहे फॉर्म्युला. ठीक आहे. आता त्यांनी पहिले पॅरलल कॉम्बिनेशनचं तुम्हाला मी सांगितलं की 1/R इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. ठीक आहे. हा तुमचं त्यांनी दिलेला आहे पॅरलल कॉम्बिनेशनचं. त्यांनी सर्किट डायग्राम एक्सप्लेन केली आहे की काय 1/R म्हणजे R टोटल इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. ठीक आहे. देन द सम ऑफ रेसिप्रोकल्स ऑफ रेजिस्टन्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल रेजिस्टर इज द टोटल रेसिप्रोकल रेजिस्टन्स ऑफ द सिस्टीम. हा तुमचा ही तुमची आहे त्यांनी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे की R टोटल. ठीक आहे. आहे 100 ओहम. ठीक आहे. आणि R2 ची व्हॅल्यू आहे 200 ओहम. दोन्ही रेजिस्टर हे कशामध्ये कनेक्ट केले पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. ठीक आहे. दोन्ही रेजिस्टर कशामध्ये कनेक्ट केलेले आहे
पॅरल कॉम्बिनेशन मध्ये. ठीक आहे, मग त्याचे हे टोटल फॉर्म्युलामध्ये त्यांनी काय केलं, हे इम्प्लिमेंट केलेलं आहे. ठीक आहे, फॉर्म्युलामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, इम्प्लिमेंट केलं आहे. आणि आर टोटल त्यांनी कसं केलेलं आहे, आर टोटल आहे तुमचा आन्सर आलेला आहे 66.67. रेजिस्टर पहिलं जे एक्झाम्पल आहे दिलेलं, रेजिस्टर कनेक्ट इन पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. ठीक आहे, पॅरलल कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आहे 1/r इज इक्वल टू 1/r1 प्लस 1/r2. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे तुमचा रेजिस्टर कनेक्ट इन पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. हे त्यांनी सर्किट मध्ये कशा प्रकारे इम्प्लिमेंट करायचं हे दिलेलं आहे. ठीक आहे, आणि फॉर एक एक्झाम्पल घेतलंय, एक रेजिस्टर 100 ओहमचा घेतला आहे आणि दुसरा रेजिस्टर त्यांनी 200 ओहमचा घेतलेला आहे. आणि त्या फॉर्म्युलामध्ये हे व्हॅल्यू इम्प्लिमेंट केले आहे आणि तुमची कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमची टोटल आली आहे 66.67. कळालं का? पहिलं एक्झाम्पल कळालं का तुम्हाला? येस मॅम. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही वाटलं सर डिटेक्ट करून घ्या की रेजिस्टर कनेक्टिंग पॅरलल कॉम्बिनेशनचं फॉर्म्युला काय आहे, आणि एक्झाम्पल म्हणजे तुमचं बेसिक क्लिअर होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड जो फॉर्म्युला आहे, रेजिस्टर कनेक्ट इन सिरीज कॉम्बिनेशन. सिरीज कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आहे आर इज इक्वल टू, किंवा आपण त्याला आर टोटल पण म्हणू शकतो, आर इज इक्वल टू R1 प्लस R2. आता सपोज आपला R1 तुमचा 100 ओहमचा आहे आणि R2 तुमचा 200 ओहमचा आहे, तर तुमचा आन्सर येणार आहे 300 ओहम. ठीक आहे, R1 तुमचा सपोज 100 ओहमचा आहे आणि R2 तुमचा 200 ओहमचा आहे, तर तुमचं टोटल आहे तुमची 300 ओहम. ठीक आहे, मग असे ज्या व्हॅल्यू आपण पॅरलल कॉम्बिनेशन साठी यूज केल्या आहे, त्याच व्हॅल्यू आपण सिरीज कॉम्बिनेशन साठी घेतले, तर त्याचा आन्सर तुम्हाला या प्रकारे येणार आहे. ठीक आहे, आपण व्हिडिओ पण बघणार आहोत की रेजिस्टर सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन. ठीक आहे, 3 रेजिस्टर घेतलेले आहे, 3 रेजिस्टर आपण कशामध्ये कनेक्ट केलेले आहे, पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. ठीक आहे, युजिंग ब्रेडबोर्ड. दिसतंय ना? येस मॅम. म्हणजे तुमच्या हॅलो मॅम. ठीक आहे, आता मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय.
ठीक आहे. यामध्ये रेजिस्टर पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये ब्रेडबोर्डवर आपण ते माउंट केलेले आहे. ठीक आहे. आणि माउंट केल्यानंतर आपण मेजर कसे करायचे ते सांगितलेले आहे. आता हे जे रेजिस्टर आहे हे पॅरलल मध्ये एकमेकांना माउंट केलेले आहे. ठीक आहे. पॅरलल मध्ये माउंट केलेले आहे आणि त्याचा रेजिस्टर पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये असेल तर 1/R1 इज इक्वल टू 1/R2 इज इक्वल टू 1/R3. ठीक आहे. त्यानुसार कनेक्ट केलेले आहे. आणि मेजर कसं करायचं आहे आपल्याला तर ती प्रोसिजर सांगितली आहे. तर त्यासाठी आपण हा एक व्हिडिओ बघत आहोत. ठीक आहे. पॉवर सप्लाय दिलेला आहे. ठीक आहे. पॉवर सप्लाय ठीक आहे. पहिला व्हिडिओ कळाला का सगळ्यांना? पहिला व्हिडिओ कळाला का? ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड बघणार आहोत. सेकंड आहे रेजिस्टर आपण कनेक्टिंग सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन बघितलं होता. आता जो सेकंड आहे तुमचा कॅपॅसिटर कनेक्ट इन सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन. ठीक आहे. कॅपॅसिटर कनेक्ट इन पॅरलल कॉम्बिनेशनचा बघितलंय. फर्स्ट आहे तुमचा डायग्राम दिलेली आहे कॅपॅसिटर कनेक्ट इन पॅरलल कॉम्बिनेशन. ठीक आहे. वेन कॅपॅसिटर आर कनेक्ट अक्रॉस इच अदर म्हणजे साइड बाय साइड दिस इज कॉल्ड एज कॅपॅसिटर कनेक्ट इन पॅरलल कॉम्बिनेशन. ठीक आहे. त्याची ही तुमचं डायग्राम दिलेली आहे. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये दिलेली ही डायग्राम. ठीक आहे. त्याच्यानुसार कॅल्क्युलेट करायचं आहे. टू कॅल्क्युलेट द टोटल ओव्हरऑल कॅपॅसिटन्स ऑफ अ नंबर ऑफ कॅपॅसिटर्स कनेक्टेड इन दिस वे you add up the individual capacitance using the formula C total is equal to C1 plus C2 plus C3. म्हणजे रेजिस्टरच्या अपोजिट याची फॉर्म्युले. रेजिस्टरचा सिरीजचा फॉर्म्युला होता R1 इज R1 प्लस R इज इक्वल टू R1 प्लस R2. ठीक आहे. तर हाच फॉर्म्युला जर कॅपॅसिटर कनेक्ट इन पॅरलल कॉम्बिनेशन. ठीक आहे. पॅरलल कॉम्बिनेशन साठी आहे C इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू C1 प्लस C2 प्लस C3. ठीक आहे.
कॅपॅसिटर कनेक्ट इन सिरीज कॉम्बिनेशन. ठीक आहे, पहिल्या होत्या overall capacitance, you add up the individual capacitance using कॅपॅसिटन्सचा तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे. C1 तुमचा 10 मायक्रोफॅरेड आहे, C2 तुमचा 22 फॅरेड आहे आणि C3 आहे तुमचा 47 फॅरेड. ठीक आहे, पॅरलल कॉम्बिनेशन साठी आहे C टोटल इज इक्वल टू C1 प्लस C2 प्लस C3. ठिकाणचे आपण काय केली आहे, ऍडिशन केलंय. तुमचा आन्सर आला आहे 79 फॅरेड. कॅपॅसिटरचं तुमचं युनिट आहे फॅरेड मध्ये, रेझिस्टन्सचं तुमचं युनिट आहे ओहम. ठीक आहे, त्याच्यानंतर तिन्ही पहिले सिरीज कॉम्बिनेशन साठी होतं, आता दुसरं आहे तुमचं कॅपॅसिटर कनेक्टिंग. ठीक आहे, आहे रेजिस्टर सिरीज कॉम्बिनेशनचा तुमचा हा फॉर्म्युला आहे. सिरीज कॉम्बिनेशन साठी असेल 1/C इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C3. त्याच्या C1 इंटू C2 अपॉन C1 प्लस C2. कॅपॅसिटर कनेक्ट इन पॅरलल कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आहे, सॉरी सिरीज कॉम्बिनेशन साठी कॅपॅसिटर कनेक्ट इन सिरीज कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आहे 1/C इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2. ठीक आहे, मग ते इम्प्लिमेंट केल्यानंतर काय येतं, C1 इंटू C2 इंटू C1 प्लस C2. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या व्हॅल्यू आपण काय केल्या, या फॉर्म्युला केल्या आहे, इम्प्लिमेंट केले. दिसला, तुमचा आन्सर आला आहे 68 फॅरेड. ठीक आहे, कळालं कॅपॅसिटर कनेक्ट इन पॅरलल कॉम्बिनेशनचं, कळालं का तुम्हाला?